धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी गेले अनेक वर्षापासून धनगर समाज आंदोलन करतात, मोर्चे काढतात। या ठिकाणी माझ्याबरोबर काही धनगर समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगता येईल। गेले अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन काढतात, मोर्चे देखील काढतात, या ठिकाणी मात्र यश येत नाही, काय कारण आहे? संविधानाने धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेलं आहे। आमची राजकीय इच्छाशक्ती कमी असल्यामुळे आम्ही आरक्षणापासून मागास आहोत। या महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज हा धनगर समाज आहे, आरक्षणासाठी भांडत आहे। आज आमची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती थोडी बिकट आहे, त्यामुळे येणारे आंदोलन हे आम्हाला आरक्षण खूप फायद्याचं आहे। या निमित्त आम्ही आरक्षणासाठी खूप मोठा लढा उभारलेला आहे। यासाठी आमचे दीपक भाऊ बोराडे मुंबई येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। अनेक वेळा पाहिलं तर आपण तुम्ही आंदोलन काढतात, मोर्चे काढतात, मुंबईच्या दिशेने चाललो म्हणतात, मात्र 2 दिवसानंतर पुन्हा तुम्ही मोर्चे घेऊन जे समाज बांधव आहेत ते वापस येतात, नेमकं काय कारण आहे? नाही, तसा जो गैरसमज पसरला गेलेला आहे हे एकदम चुकीचं आहे। पहिली वेळ ज्यावेळेस गेले दीपक भाऊ बोराडे, हे एक चॅलेंजिंग विषय होता आणि पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी आहे, मला त्या ठिकाणचं पूर्ण नॉलेज आहे आणि त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी ती परवानगी नाकारलेली होती। एक तर माझा धनगर समाज अगदी भोळा आणि त्या लोकांना मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून ह्या समाजावर त्यांची आर्थिक परिस्थिती फार हलकीची आहे। म्हणजे ह्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन पुन्हा केसेसला तारखा करण्याचे विचार, ह्या सगळ्या अडचणीचा विचार करून त्या ठिकाणी सरकारशी, म्हणजे जे काही DCP आहे, CP आहे, त्यांच्याशी कायदेशीर चर्चा करून त्या वेळेचा निर्णय दीपक भाऊ बोराडे यांनी घेतलेला आहे। आणि जे काही सांगितलं जातं समाजामध्ये अफवा पसरले जाते, विनंती त्यांना, अरे बाबा हो, तुमची दुकान जी चालू आहे ती फक्त समाजाच्या जीवावर आहे, नाही तर तुम्हाला कोण कुत्रा खाते? कोण आहेत नेमके ते? नाही, आज रोजी फक्त एकच आहे, त्यांनी फक्त या माध्यमातून समजून घ्यावं की आपली दुकान बंद करावी थोड्या दिवसासाठी। तुम्हाला वाजवायसाठी ठेवले, नंतर वाजवा ना, पण हा माझ्यावरचा वेळ, ही माझ्यावर वेळ नाही, माझ्या समाजावर वेळ आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपण शांततेने घ्यावं, सगळ्यांनी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने यावं, एवढीच आपल्याला विनंती आहे। आणि विशेष आम्ही 10 दिवसापासून त्या ठिकाणी बघतोय, 16 तारखेपासून आम्ही आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे त्या ठिकाणी उपोषणाला बसले एसटीच्या आरक्षणासाठी। मुठभर हे आदिवासींचा मोर्चा त्या ठिकाणी घेऊन आले। कसं, तुमची हिंमत कशी होती? म्हणजे माझा समाज महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी आहे, म्हणजे निर्णायक आहे, त्या समाजाला तुम्ही आदिवासी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नेमकं काय? नाही, आदिवासींचं आमचं भांडणच नाही। हा, मग नेमकं आमची मागणी जी काही गॅझेटमध्ये आहे त्याप्रमाणे आमची मागणी आहे, आम्हाला त्यांचा विरोध नाही। पण कोण, तुम्ही आता बोलले की मुठभर आदिवासी समाज म्हणून म्हटलं, अगदी बरोबर आहे ना। माझा तुम्ही जर बघितलं की मेजॉरिटीनी धनगर समाज आहे, हे आपल्याला बी नॉलेज आहे, आणि त्या समाजाचं एवढं मोठं आंदोलन आझाद मैदानावर चालू आहे। ह्या राजकीय पुढाऱ्यांना आम्ही इशारा देतोय, तुम्ही जर त्यांच्या नादी लागले ना, तुमचं भविष्याचं राजकारण गेले अनेक वर्षापासून हा तुमचा लढा या ठिकाणी चालू आहे, मात्र याला अपयश येण्यामागचं मूळ कारण काय? नाही, या ठिकाणी माझा आमचा जो समाज आहे, राजकीय अवेअरनेस, म्हणजे जर आपण बघितलं की त्यांना फारसं काही राजकारणाशी देणं घेणं नाही, त्यामुळे माझा समाज हळूहळू सगळे आम्ही बांधव आहे, या माध्यमातून, आपल्या माध्यमातून यांना जागरूक करू आणि लाखोच्या संख्येने हा लढा उभा दीपक भाऊ बोराडे यांच्या लाखोच्या संख्येने हा लढा या ठिकाणी पुन्हा एकदा उभा करतोय असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतंय, तुम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली, मुंबईच्या दिशेने कधी निघणार आहात आणि कशा पद्धतीने हा मोर्चा तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर घेऊन जाणार आहात? आज या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की आपल्या जे संपर्कातील पूर्ण जिल्ह्यातील जे लोक असतील आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त समाज बांधव कसा मुंबईच्या दिशेने निघेल याच्यावर चर्चा झाली आणि या ठिकाणी सर्वांनी आपल्या संपर्कात जाणार कसे आहात नेमकं? आम्ही उद्या संध्याकाळी या ठिकाणी निघणार आहे आणि सोमवारी सकाळपर्यंत आझाद मैदानावर पोहोचणार असे आमचे नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे की समाजाला का रोखलं जाते, तर धनगर समाजाला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेली असताना सुद्धा या महाराष्ट्रातील जे प्रस्थापित घराणे असतील किंवा हे प्रस्थापित सगळे चारी पक्ष असतील, यांनी काय केलं आहे की धनगर समाज जर एसटी मध्ये आला तर महाराष्ट्रातील अनेक विधान परिषदे आरक्षित होतात, अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षित होतात आणि हे मूळ कारण म्हणजे जे प्रस्थापित राजकारणी असतील यांचेच
विधानसभा ह्यातून म्हणजे आरक्षित झाले जातात. त्याच्यामुळे हे सगळे षडयंत्र करून समाजाला कुठंतरी रोखण्याचा प्रयत्न करतात. नेमकं कोण रोखतंय या समाजासाठी? आपण अनेक आंदोलनं पाहिली, मोर्चे पाहिली, अनेक वेळा आपण दुचाकी असेल, फोर व्हीलर असेल, मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये घेऊन जात आहे. मात्र त्या ठिकाणून पुन्हा काय ते आश्वासन त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्या ठिकाणून तुम्ही वापस येता. नेमकं काय कारण आहे? तर ह्यात रोखायचा विषय असा नाही आहे, कारण की एक मुळात सांगतो, धनगर समाज ठीक आहे 2.5-3 कोटी आहे, पण धनगर समाज सामान्य म्हणजे गरीब लोक आहेत. असं का म्हणजे खूप पैसेवाले किंवा बिझनेसमॅन किंवा असे हे नाही आहे. आणि आडवायचा विषय झाला तर आडवायचा असं काही नाही की मागच्या वेळेस ठीक आहे, आज माझा मराठा बांधव सुद्धा असं नाही की एक दिवस मुंबईला गेल्याने आरक्षण घेऊन आला, असं काही होणार नाही. ठीक आहे, थोडा संघर्ष करावाच लागतो. तसं समाजाला पण तीच विनंती करेल किंवा जास्तीत जास्त लागते आम्ही निघणार हे नक्की आहे. काय सरकारला काय इशारा असेल? अनेक वेळा तुम्हाला फक्त तुम्हाला चॉकलेट या ठिकाणी दिलं जाते, अनेक वेळा तुम्हाला त्या ठिकाणी आज देऊ उद्या देऊ असं केलं जातंय. नेमकं काय ठीक आहे, त्याचं? आता कसं आहे, सरकारने चॉकलेटच नाही, गाजर केळं सगळं दिलेलं आहे. पण आता ठीक आहे, आज तुमची सत्ता आहे, तुमची ताकद आहे, आज खुर्ची आहे तुमच्याकडे, मान्य आहे. पण 2029 जे 30ला लागेल त्यावेळेस 100% धनगर समाजाची ताकद दाखवेल. काय नेमकं करणार आहात? नेमकं तुम्ही काय इच्छा असेल? करणार म्हणजे तुम्हाला ते सांगतो, आज नेते जरी असले ना, नेते कोणत्याही भ्रमात आहेत की आम्ही आज आमदार आहेत किंवा खासदार आहेत किंवा जे काय असेल ते असेल, पण तुम्हाला बसवणारे हेच सामान्य लोक आहेत हो. त्यामुळे हे लक्षात घ्या, पुढच्या टर्मला येणार आहे तुम्हाला 100% खालीच खेचणार आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा आंदोलन झाली, मोर्चे झाले, मात्र या ठिकाणी अक्षरशः आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेक धनगर बांधव जे काही आक्रमक झाले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हरिदास तावरे, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.